नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 6:15 झालेले. बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे, हवा सुटलेली आहे आणि मला बरं नव्हतं. सकाळपासून दवाखान्यात गेलेली होती आणि आज गुडिया आणि दिव्या बनवते वडापाव खायचा आहे आणि माझी पण इच्छा होत होती तर वडापाव खायचा आहे बॉस. तर ती म्हणे मम्मी मी करते सर्व. काय ग काय झालं? ती बोलते तिच्या मावशीशी. ओटी भरायचं सांगते. तू इकडे ये मग मी भरते. ये म्हणा, तुला बोलवते म्हणा मी. अजून 2-3 दिवस आहे, तुझी पण ओटी भरून दे. तिने व्हिडिओ बघितला ना माझा ओटी भरायचा तिच्या मावशीने, तर तिला सांगते मम्मीची भरली. तू जेवढ्याची सांगशील ते. तू जेवढ्याची सांगशील तेवढ्याची येते का? एवढा पैसा हा घेऊन ये म्हणा तू. सांग केव्हा येते, केव्हा येते सांग. या म्हणा दोघी जणी. या ना उद्या या म्हणा. उद्याच्या उद्या बस डायरेक्ट. मग हा या म्हणा दोघी जणी. या लवकर, बॅग भर आणि या. आता घेऊन जात नाही. खरं काय बरं? या म्हणा. या बसली. माझ्या मम्मीने ज्वेलरी आणलेली म्हणा. स्वयंपाक करतो. विक्टोरियन ज्वेलरी आणलेली म्हणा. विक्टोरियन ज्वेलरी आणली. विक्टोरियन ज्वेलरी. आता मी काम करते यार, मी स्वयंपाक करते, वडापाव बनवते. मम्मीला बरं नाही म्हणा. मम्मीला बरं नाही म्हणून. पाय दुखतोय म्हणा. पाय दुखतोय. अगं अजून शिस्त आहे थांब. दिव्या ताई तर गच्ची काम करते बाई, माझी ताई ना ग. दोन्ही ताई काम करता माझ्या. गुडियानी माझी ओटी भरली. तिच्या मम्मीने व्हिडिओ बघितला, मी स्टेटस ठेवलेलं होतं, तर तिचा लगेच फोन आला माझी पण ओटी भरवू असं. माझी ओटी भरली नाही म्हणे तुम्ही. आज आवरून झोपून घेतलं होतं, बरं नव्हतं मला, तर माझं पाय दुखत होता, त्याच्यामुळे ना चालायला पण सुद्धा असं तकलीफ होते. ते मी काहीच कामं आज आवरले नाही आहे. सकाळचे जेवढे कामं होते तेवढे आवरले. आता संध्याकाळचा झाडू पोछा वगैरे केला, दुसरे कामं केले नाही मी आज, कारण की चालताच येत नाही, इतका पाय दुखतोय माझा. दवाखान्यात गेलेली होती, दवाखान्यातून आली तर परवाच्या दिवशी परत एक्सरा वगैरे काढायचा आहे आपल्या पायाचा. पाय दुखतोय माझा, खालची टाच. आणि आत्ता गुड्या राणी स्वयंपाक करते. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही. गुड्याने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि गुड्या वडापाव कसा बनवते, गुड्या पण तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे आज व्हिडिओ गुड्या राणी करणार आहे. चला. तर त्यांना मी असा कपडा आथरायला लावला, म्हटलं घाण होणार नाही आणि तुमच्याकडनं आवरायला, म्हणजे तुम्हाला आवरायला टेन्शन राहणार नाही. म्हटलं मुलींना, म्हटलं आवरायला कसं टेन्शन राहणार नाही, असा कपडा आथरून दिला त्यांना. पीठ पण मळून झालं का गुड्या? बेसन पीठ पण मळून झालेलं. कृष्णा पाव घेऊन येतो का? पीठ मळून झालेलं आहे माझ्या ताईचं. कांदा चिरत होती, तिला म्हटलं कांदा टाकत नाही वडापाव मध्ये, मी तर नाही टाकत. इकडे बटाट्याची काय दिव्या बी करते. आणि माझी ना हात पाय, म्हणजे तोंड धुवायची सुद्धा इच्छा होत नाही, इतका पाय दुखतोय. पण मी चालते. आज ना कस्टमर केलं ना काहीच केलं नाही. आज नुसता दिवसभर आराम केला, दवाखान्यातून आली मी. दिव्याला सांग की मला मी कस्टमर केलं नाही ग, मजाक करत होती. तिला आले होते तर ती म्हणे माझी आत्या पण घरी नाहीये आणि आत्या दवाखान्यात गेलेली आहे असं सांगितलं होतं बेटा.
आज दरवाजाच खोला आहे. तर गुड्या राणीची तर तयारी सुद्धा झालेली आहे. मी नुसतं दाखवते, मी काहीच करणार नाही. आणि त्यांनी सांगून दिलेलं आहे मम्मी काहीच करायचं नाही बुवा. आम्ही सर मिरची सुद्धा तिने कट केलेली आहे आणि दिव्याने अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे. गुड्या राणी कढीपत्ता घेऊन आली, दिव्या पण कढीपत्ता घेऊन आली. ती म्हटलं एवढा बस झाला, टाकून दे नाही तर ताई, छान लागतो कढीपत्त्याचा, चांगलं पण नको एवढा, बाकीचा टाकून देते. मीठ वगैरे टाकलेलं नाही ताई, मसाले काढून देऊ का तुला? सर ताई गरम आहे, आता चटका लागून जाईल. नको टाक गरम. नको ना गं, नाही सांगितलं ना. आज मला भेटणार आहे आयतं जेवण. आयतं जेवण भेटणार. तळणार कोण? करणार माझी ताई. बोल जर फुटले तर मी करते ना तुझ्यासोबत, मी आहे ना. आज कशाला फुटी? एक दिवशी ना तिने केले होते, म्हणजे मी रात्री केले होते, सकाळी पीठ उरलेलं होतं, मी गावाला चालली गेली त्या दिवशी केले होते. तिच्याकडे ना फुटून गेले होते ते, एक दोन फुटून गेले होते. मग ती म्हणते मला भीती वाटते फुटून जाता माझ्याकडनं. तर तिला म्हटलं मी आज तुझ्या जवळ आहे, कर तू, मी सांगेन तुला. तिखट बी टाकते मी. वडामध्ये कसं थोडस स्पायसी चांगलं लागतं, तिखट चांगलं लागतं म्हटलं वडापाव मध्ये. हळद, गरम मसाला नाही घेत मी, धनिया पावडर, तिखट आणि हळद, तीन वस्तू. मीठ. हे बघ काढून ठेवलेले का गो? राधा राणी, राधा राणी. सर मी तो कुकर धुवून देते साईडचे गाणे. हाताने कुकर गरम आहे ना गं. याच्याने पण करता येतं. हा ते त्याच्याने करते. स्मॅशर आणणार होते मी, वाट बघत होते, ते बरोबर दिसलं मला. याला दोन. इतका टाइम नका लावा, पटपट करा. टाइम होऊन गेलेला आहे. बापरे किती पटापट केलं. हा फटाफट केलं ना, तेच ना. तरी बी याच्याहून जास्त फास्ट करायचं. कुठल्याही गोष्टी पटापट करायच्या, वेळने वाया घालता. हो. मी कपडे चेंज करतो. आज मला नको वाटतं साडीवरती, पण दवाखान्यात गेली होती, अशीच गेली होती. पाय दुखतोय माझं, उभंच राहिलं जात नाही आज. या गुड्या ताई, गोळ्याने दिल्या का? मी गोळ्या घेतल्या नाही ना. मग आता मग परवाच्या दिवशी जाणार आहे ना, मग ते एक्सरा वगैरे काढतील, तेव्हा कळेल काय दुखणार आहे काय नाही. जर टाचेचा हाड जर वाढलं ना म्हणे इंजेक्शन देतील म्हणे. बापरे म्हटलं त्याच्याने कमी होईल का? त्याच्याने दुखणं बंद होऊन जातं म्हणे. आणि मग हाड करून येणार का? काय माहिती बाई काय येते ते, आपण काही आपल्याला माहिती का एवढं. आरशा सारखा मित्र माझी ताईच मित्र मैत्री माळ बहीण माझी ताईचे, माझी ताईच. माझ्या ताईला खूप किव येते, माझ्या दिव्याला पण येते. माझी दिव्या पण आहे ना माझ्याजवळ. सगळा भाऊ मला तेल मी टाकलं ते बघ, ते तेल घेऊ का? देऊशी पण इतकं काम करते, व्यवस्थित काम करते. हा नको केलं म्हणून ना बरं घेऊ. याच्यात कोण देशील का? हाय माझा पाय दुखतोय बाई, मी पटापट केलं असतो. 2 3 एवढं तेल बिल खायचं, मग लागतं ना फोडीला. 4 बस. अरे गरम होईल मग. ए तिला लावणार
तिकडची एसी लावून दे आणि दरवाजा बंद करून दे बेटा. गॅस चालू नाही आहे. मी त्या दिवशी काय झालं हा. खिचडी करत होती की खिचडी चालू. लक्ष ठेवावं लागतं. इथं कोणी ठेवलं? इथं कसं आहे गरम गरम होतं ना मग गॅस मला गॅस आहे इथं कसं आहे? तुम्हाला खाते? नाही तुम्ही खाल्लं ते का काय उठले का मग या तुम्ही पण खायला पण मला काय जास्त शेव आवडत नाही त्याच्यात मुलांना पण आवडत नाही जास्त शेव खाते टाकू का मम्मी काही खाते पण कृष्णा शेव खात नाही तेलगट कधी खाऊन घेतात असं वडापाव वगैरे बनवला ते खाऊन घेतात आणि शेव वगैरे खात टाकून देणार मम्मी गॅस बंद करा. आज आपल्याला तिकडे टाकायचं हां पहिले याची नाही जमत. काय काय टाकलं सांगा ना तुम्ही बनवताय हां काय काय टाकलं जोरात बोला मिरची टाकली. मिरची टाकली, जिरं टाकलं. जिरं टाकलं, इकडे इकडे कोण का कढीपत्ता. कढीपत्ता, हळद, गरम धनिया पावडर धनिया पावडर, जोरात बोल धनिया पावडर, हा अद्रक अद्रक लसूणची पेस्ट लसूणची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट धनिया पावडर तिखट बारीक मिरची, अजून समजून घ्या तुम्ही आता काय काय टाकलंय तर दिव्याने गुडियाने आणि या तुम्ही पण खायला गुड्याचा आणि आपल्या दिव्याचा हातचा वडापाव आणि गुड्याला छान बनवते मला खरंच भूक लागली सकाळी दवाखान्यात जायचंय जेवण कुठे हे झालं माझा पाहिजे तर आता तरी थोडंसं चालू देतोय यांनी थोडंसं सोडून दिलं तर सकाळी अजिबात म्हणजे उठायची इच्छा होत नव्हती इतका पाहिजे होता मला अद्रुक अद्रुक अद्रक, अद्रुक नाही बघ मी बसू हाताला खायचं. मम्मी टाकून देऊ का गं? चिटका लागला आता. सकाळी एवढे भांडे होते ते बघा. सकाळी म्हणजे मम्मी टाकून देऊ का हा बटाटा? टाक हे टाकणार पहिले मग टाकायचं ते. मी टाकून देते. सकाळी एवढे भांडे होते तेवढे भांडे घासले मी म्हणजे बाकीचे सकाळी आत्ता घासले मी 5-6 वाजता ठीक आहे तू आज थोडा नाही होते ना का बघ तुम्ही माझ्यासारखी म्हणजे तुझा इच्छा बोलली नाही आज काय तर खायचंय मला काय बेटा काय झालं हे का म्हणते मला सांगितलं मी क्लासला गेलेली होती म्हणजे दादा बघायला गेले ना. हा दादा बघायला. ए दादा जाणार आहे कृष्णा हा, थोडी गेली रे. इथं जा ते पावभाजीचं नाही का तिथं ते पाव देतात तिथून आण इकडे ते ही राहायची. हा कुठे ते हिरा एजन्सी वाल्यांचं नाही का तिथं ते पाव देतात आम्ही तिथून आणतो टाकू ते का विकता मम्मी? बी पाव ते पावभाजी वाले ना ते विकता बी देतात ते. मम्मी हा, टाकू का? हा, टाक. ते देतात त्यांच्याकडे की नाही दिव्या त्याच्याकडे पैसे दे बेटा 100 रुपये तिथून कुठं देऊ? मामाच्या पकडात बरोबर जा बंद होऊन जाईल मग ते. आता बघ टाइम किती होऊन गेले आहे जास्त वेळ नको टाका. हा, एक मिनिट. मम्मी खोल ना. हा, खोल. अरे भाऊ जातोय ना माझी उठायची इच्छा होत नाही ताई आज पैसा इथं 500ची नोट टाकी दे. हा, पाचशे. हा घे इथे दे ना कोण आलं का मामा दे. कुठे गेले मग काय? आले ना. तर म्हटलं मागून ये. तिथून ना जाणणार ना कुठे बिस्किट केली का ताई? करते ना. दोनच आणलं ना दोन मोठ्या राहता बेटा त्या तो सांगत होती. किती हो. हो माहिती हा मग तसं कर मग. मसाला काढून घेऊ का मग काढते ना. कशात काढशील ही तर आहे नाही. छोटीशी. बरं तिच्यानं काढ हो. एका याच्यात काढ ना मग फ्रीजमध्ये उरला का फ्रीजमध्ये
बरं झालं एक नंबर झाला मसाला लागलेला आहे रे. बापरे या हो त्याच्यानेच काढून देतो बेटा. याला तू नको आता या भांडे ओले त्याच्यात लावून दिले ठेवू का गॅसवर ठेवताय खाता 35 चे हो मग ते 5 रुपये टाका ना तिथे ठेवले पैसे 5 रुपये नाही 35 चे भेटला. हा, जाऊ दे हो जाऊ दे. मग आता गाडीचं भाडं ते तिथे ठेवणार डायरेक्ट पैसे तिथे टाकून दे. आणि पाहिजे होतं थोडं. नको जास्त पाणी नाही. दिवे आज त्यांच्या हातचा वडापाव आहे. एक टाका ते जा. बस. वडापाव त्या दिवशी तुम्ही टाका मी केलं होतं त्या दिवशी. मग होती का? हा होती ना होती ना होती? मग दिव्या होती ना होती त्या ना दिवशी 2-4 पाव कुठून गेले होते काहीतरी. हां. तेव्हा पाहुणे कुठे होते? काही हां, पाऊस आहे कुठे? अरे, काही मिरच्या येतो घेऊन हा, तिला किती ना 8 रुपये दिलं होतं. मी तेव्हा खाल्लं होतं. हां, आता खाल्लं होतं. आता खाल्लं ना आता भेटू तुला मी खाते ते छान लागलं. ते बी याने लागलं तर त्याच्यात डाळ छान लागलं. ते झाले ना हां. त्याचं कसं लागलं आणि याचं दूध पण टाकायचं. खूप जास्त पण जरा म्हणजे खाता खाता पाय गेला तर खास कोणता पाय? बस तुझं बस. बस. अरे, हा चमचा टाक. नको तू आता आता काढ लाव कमी काय सर कमी नाही का मी मिरच्या काढून देते ना तू बाजूला हो तुम्ही बाजूला हो. तेल घातलेलं मी मोकळे करून जा हा तोंडे गेले की पटापट होता. त्याच्यात काही पाणी. पाणी दिलंय मी पाणी दिलंय? हे बघ थोडे थोडे बघा. नाही करूया तुम्ही काय करत जा जरी गेली का तिथे ना काय काय टाकलं काही नाही काय काय नाही तुझ्या मम्मीला पप्पाला खाऊ लागतं ना मम्मीला पप्पाला बघ का? आई बाबा. आई बाबा मग खाऊ लागलं रोशन. जवळ जा नक्की जवळ. हा सर्वांना हा? ते घरच्यांना नाही हा बघ, ते गेली माझी का? ते काही घर झाले का काही घर बसून येते तुमच्याजवळ लक्ष ठेवावं लागतं असं गरबंडी बाई तेलाचं काम आहे ना असे ते टोमॅटो करून हा काम आहे मी करते फक्त तुझं तेवढं मिरच्याचं काम बाकी नाही. मी फ्रेश होऊन येऊ का तुम्ही घेऊन आले? काम होतं ना माझ्याकडे 2 चालले दादा तुला माहिती आहे? एवढं 2-3 दिवसात नाही माझ्याकडनं 2 माझे 2 माझे मिरच्या 4. हो माहिती किती चार का दीदी? हा तू काय वाटलं? 2 का ते? 4 का दीदी? 4 ऑफकोर्स. दोघींचे 8 माझे 2 9, 10, 11, 12, 4. 13, 14, 15, 16. आणि तुम्ही 17, 18. 20 कमी घेतले. छोटे गोळे काढते एकदम छोटे छोटे कर
हे काय किती छोटे जास्त मोठे होऊन जातात ना पाव छोटे तर तिकडे कांदे काटे मग 2 पाव मध्ये होऊन जातो 24 पाणी 12 किलो का 24 मग एक आणि 12 आणि ती मोठी 12 किती मजा आला बाई एक दिवशी आणली ना ती खूप मोठी होती. 1 7 किंवा काय काय किती ते 24 मी तिकडे आणली नव्हती आपल्या मार्केटमधून ती खूप मोठी येते आणि इथून आणली ना तिथे छोटे पाव घातले मध्ये काय घुमावून जातं नाही पाव जेवण काही मारले जास्त मोठे नसतो त्याच्यावर मोठे त्याच्यामध्ये राहू दे बाई एवढं दगड एक 2 मोठा राहिला तर तुम्हाला इन्कम नाही किती झाली तिकडे हो तिकडे हो 13 मला सांग माझं कुठे रे पांढरे बोलो बसा रे 20 बसा मी काय बोलू राहू दे बोल बरं हा तुझं तिला किती झाले एक झालं खाली हा आता ते पीठ सेट होते तिकडे 2-3 टाकले ना ते मी घातली निघा काय झालं म्हणजे मॅचिंग मध्ये बॅच टाकलं काय तुला गेलं तिला एक मोठे काय होते जिंकले रे काय झालं हा मी बघितलं आम्ही बोला आणि खाल्लं तरी खाल्लं नाही खाल्लं तरी चालेल मी खाल्लं तर काढलं पीठ बघा तुम्ही नाही माहिती सगळं चल ना गं नको बदला ना कवा होईल मामा चला इथे जमा टाकलं म्हणजे आता चालेल ना काय किती पाणी पाहिजे चार हा किती लोक येईल ताई काय बसा पाच पाच किती टाकले झालेली माझी या तुम्ही पण जेवायला आता बसतो आम्ही जेवायला मग फ्रेश होणार मी शावर घेणार असतो Maybe. सगळेजण शावर घेतला खाऊ ना या पण बुड्या राणीच्या हातचे वडापाव खायला तळून दिले मी म्हटलं तेल वगैरे बुडून मी 5 मिनिटाचं काम आहे म्हटलं बसलेली इथं. तर आता बसतो आम्ही जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.